एक मोठी बातमी आपल्या समोर येते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन. नेमकं काय बोलणं झालं? प्रकृती अस्वस्थामुळे सध्या पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्याची माहिती समोर येते. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी शरद पवार यांना फोन केला आणि त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा आज शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. शरद पवार यांना सोमवारी प्रकृतीचा त्रास जाणवत असल्यामुळे बारामतीवरून पुण्यात आणण्यात आलं होतं. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यावेळी त्यांच्या काही वैद्यकीय तपासण्या झाल्या होत्या. मात्र शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही चिंता करण्याचं कारण नाही, असा निर्वाळा डॉक्टरांनी दिला होता. शरद पवार यांच्या प्रकृतीमध्ये गेल्या काही तासांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याने त्यांना आज संध्याकाळी किंवा उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, अशी माहिती आहे. शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती रुबी रुग्णालयातील डॉक्टर सायमन ग्रँट यांनी दिली. शरद पवारांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत आहेत. काल त्यांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांना होत असलेला त्रास काही प्रमाणात कमी झालेला आहे. शरद पवारांना खोकल्याचा त्रास झाला होता. सध्या अँटीबायोटिक्स औषधे सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवारांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. हॉस्पिटलच्या प्रोटोकॉलनुसार शरद पवारांवर उपचार सुरू आहेत आणि बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणत्याही कार्यकर्त्यांनी किंवा हितचिंतकांनी हॉस्पिटलच्या आवारात गर्दी करू नये, असं आवाहन रुग्णालयाकडून करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.